हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ताचं 28वं लेक्चर आहे. बुद्धिमत्ता मोफत बुद्धिमत्ता जी सिरीज चालू आहे त्यापैकी हे 28वं लेक्चर आहे. 28th लेक्चर आहे. ठीक आहे, 28वे लेक्चर आहे. त्यामध्ये आपलं आजपासून वैवारी हे चॅप्टर चालू होत आहे. वैवारी म्हणजे काय, तुम्ही एज म्हणू शकता. एज हे चॅप्टर आजपासून सुरू होईल. आज हा पहिला पार्ट आहे. 2 ते 3 लेक्चर वैवारीवर असेल आपले. ठीक आहे, चला. एकूण आपल्या मोफत बुद्धिमत्ता या क्लासमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स दिल्या जाईल. 22 टॉपिक्स दिल्या जाईल. या 22 टॉपिक्सवर आधारित एकूण 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स होतील. ठीक आहे, 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स होतील. आता मित्रांनो, हे 22 टॉपिक्स मी नेमके कसे निवडले ते सांगतो. प्रिव्हियस इयर एक्झाम्समध्ये वेगवेगळ्या ज्या TCS, IBPS आणि अदर कंपन्यांनी, खास करून नॅस्कॉम वगैरे कंपनी, या अदर कंपन्यांनी वगैरे ज्या एक्झाम्स घेतल्या. आता ही नॅस्कॉम कंपनी काऊन म्हणतो मी, कारण की माझी पोस्टमन आणि MTS ही एक्झाम नॅस्कॉम कंपनीने घेतली होती. तलाठी TCSने घेतली होती. ओके, तलाठी झाले. बाकी म्हाडा, WRD वगैरे या TCSने घेतल्या होत्या. बाकी एक्झाम वगैरे आहे त्या TCS आणि IBPSनी घेतल्या होत्या. ओके, तर या एक्झाममध्ये वेगवेगळ्या मल्टिपल एक्झाममध्ये लेटेस्ट 2-3 वर्षाच्या एक्झाम्समधील ज्या पोर्शनवर, ज्या टॉपिक्सवर मला क्वेश्चन दिसले, जास्तीत जास्त क्वेश्चन दिसले, मी त्याच्यावर इथे फोकस केलं. ठीक आहे, चला. तर एवढ्या याच्यावर मला क्वेश्चन दिसले आणि ते मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून टाकले पण आहे माझ्या बॅचमध्ये. याच मोफत बुद्धिमत्ता बॅचमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून मी बॅचमध्ये पण ॲड केले ते क्वेश्चन. ओके, चला. एकूण 22 टॉपिक्स आहेत. त्यापैकी हे 20 झाले. नेक्स्ट स्लाईडवर आणखी 2 टॉपिक आहे. ठीक आहे, चला. हे आपलं झालं आहे. इंट्रोडक्शन झालं आहे आपलं. अक्षरमालिका झाले, अंकमालिका झाले, अंकमालिका झाले, लयबद्ध अक्षरमाला हे पण झाले, सांकेतिक भाषा हे पण चॅप्टर झालं आहे, समान संबंध हे पण झालं आहे. ओके, चला. त्यानंतर वर्गीकरण हे पण चॅप्टर आपलं झालं आहे. पुनर्मांडणी हे पण झालं आहे. आता हे चालू आहे वैवारी, तर त्याला तुम्ही एज म्हणू शकता. वैवारी हे चॅप्टर आता चालू आहे आपलं. आजचं पहिलं लेक्चर आहे. ओके, चला. 2 तर नंतर पाहून घ्या. त्यानंतर मित्रांनो, ज्यांना कोणाला रिझनिंगसोबत माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे ही बॅच जॉईन करू शकता. आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे ही बॅच जॉईन करू शकता. आणि इकडे माझे रिझल्ट्स वगैरे मी दिलेले आहे. कोणकोणते एक्झाम क्रॅक केले ते. ही एक्झाम नाही केली क्रॅक. ओके, चला. आउट ऑफ मॅथ बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ का ठेवलं, कारण की तलाठीवरती 2019 आणि 2023 दोन्ही एक्झामच्या वेळेस मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स आहे. 50 पैकी 50 आहे. ओके, गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये, म्हणून आउट ऑफ मॅथ बॅचचं नाव ठेवलं आहे. हे आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये एकूण 40 टॉपिक्स आहे. 40 टॉपिक्स, त्यापैकी हे 20 आणि सेकंड स्लाईडवर आणखी 20 आहे. ठीक आहे, 1 पासून तर 7 पर्यंत हे बेसिक टॉपिक्स आहे तुमचे. बेसिक टॉपिक्स आहे. त्यानंतर टॉप स्कोरिंग टॉपिक्स आहे. ओके, चला. 30 पर्यंत 8 पासून तर 28-29 पर्यंत, 30च्या आसपासपर्यंत. ठीक आहे, हे गुणोत्तर प्रमाणपर्यंत टॉप स्कोरिंग तुमचे टॉपिक्स आहे. त्यानंतर इकडे लिस्ट स्कोरिंग टॉपिक्स आहे. ओके, चला. एकूण 40 टॉपिक्सवर आधारित तुम्हाला 138 लेक्चर्स मिळेल. ओके, प्रत्येक सिंगल टाईपवर मी जास्तीत जास्त फोकस केलं आहे, काम केलं आहे. एका टाईपचे 8-8, 10-10, काही 5-5 क्वेश्चन घेतलेले आहेत. ठीक आहे, चला. त्यानंतर हे माझे रिझल्ट्स पाहून घ्या. ठीक आहे, हे फेल्युअर पाहून घ्या. ओके, तर आजच्या लेक्चरला सुरुवात करू. आजच्या टॉपिकला सुरुवात करू, वैवारीला सुरुवात करू. 1 मिनिट, थोडी ब्राईटनेस मला कमी करू द्या. तर बघा मित्रांनो, आपण कुठं होतो, वैवारी शिकण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती. काय शिकवली होती? जर 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, 3:4 आहे, प्रत्येक संख्येमध्ये मी 5-5 मिळवली, हिच्यामध्ये 5 मिळवले, हिच्यामध्ये 5 मिळवले, तर नवीन गुणोत्तर तुमचं होते 5:7. ओके, नवीन गुणोत्तर 5:7 होते. तर या 2 संख्या किती, असं एखादी तुम्हाला प्रश्न मी केला, तर तुम्ही काय करता मित्रांनो, 7×5 = 35 मायनस
5 5 25 याला कंस करता आणि एक्स करता. ओके, म्हणजे तिरप्या सॉरी उलट्या झालं का? हो ते पण बरोबर आहे, फक्त थोडं आता केलं ते पण बरोबर आहे, पण ते नंतर येते. ठीक आहे. 7 21 आणि 5 24 21 - 20 एक्स इज इक्वल टू. ओके, एवढं झालं. काय करतो तुम्ही 7 21 आणि 5 24 म्हणजे दोन्ही तिरप्या गुणाकारांचा तिरपा गुणाकार केला. 7 21 आणि 5 24 तिरपा गुणाकार केला आणि त्यांची वजाबाकी. काय नाही इकडे तिरप्या गुणाकाराची वजाबाकी. वजाबाकी किंवा तिरप्या गुणाकारातील फरक इज इक्वल टू हा वरचा झाला ना, आता वरचा सोडून द्या. आता हा आहे ते. ठीक आहे. 7 5 35 आणि 5 5 25 लिहा. 7 5 35 - 5 5 25 झालं. इथून निघते 1 एक्स इज इक्वल टू किंवा एक्स इज इक्वल टू 10. एक्स इज इक्वल टू 10 म्हणजे बस झालं. 3 गुणला 10 करा, 4 गुणला 10. ठीक आहे. म्हणजे पहिली संख्या 3 10 30, दुसरी संख्या 4 10 40. हे बेसिक झालं. आता याच एका बेसिकवर सगळंच्या सगळं पूर्णच्या पूर्ण वैवारी हे चॅप्टर आपलं डिपेंड आहे. ओके, ते कसं ते सांगतो. मी म्हटलं 2 व्यक्तीचे वय, 2 व्यक्तीच्या वयाचे गुणोत्तर. 3 4 आहे. ठीक आहे. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 7 होईल. तर दोन्ही व्यक्तीचे आजचे वय काढा. आपण काढलं. ओके, चला. मी म्हटलं सुरुवातीला काय सांगितलं, 2 संख्यांचे गुणोत्तर 3 4 आहे. बस 2 संख्यांचे म्हणण्यापेक्षा आता संख्याचे करा, 2 व्यक्तींचे. ओके, चला. नसन समजलं कुणाला तर काळजी करू नका. ज्यावेळेस प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ आपण त्यावेळेस तुम्हाला किंवा टाईप वाईज क्वेश्चन घेऊ त्यावेळेस प्रॉपरली सगळ्या गोष्टी समजायला येईल मी काय नेमकं बोलत आहोत. ठीक आहे. कारण की क्वेश्चन न बघता डायरेक्ट तुमच्या एकदम सगळ्या गोष्टी लक्षात येणं साहजिकच पूर्णपणे थोडं कठीण आहे. ओके, चला आपण क्वेश्चनकडे वळू. टाईप वाईज क्वेश्चनकडे वळू. टाईप 1 प्रॉपरली एका सिक्वेन्सनुसार कुठंही रँडमली क्वेश्चन उचललेले नाही. मी प्रॉपरली तुमची आधी थेरी घेत आहोत. ओके, थेरी घेत आहोत. त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन म्हणजे प्रत्येक तुमचा टाईप कव्हर करून घेता की याच्यामध्ये कोणकोणते टाईप बनत आहे. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन आणि मग आहे PYQ. ठीक आहे. PYQ काही कायचे मला भेटत नाही तर ते मी त्याला थोडं राहू देतो. आता बघा 22 टॉपिकपैकी अर्ध्यापेक्षा जास्त टॉपिक्सचे मी PYQ इथे ॲड केले आहे. जवळपास 15 ते 17 टॉपिक्सचे मी PYQ ॲड केलेले आहे. ओके, बाकी 5 7 टॉपिकचे राहिले PYQ त्याला राहू द्या, नंतर वाटलेच त्याला. ओके, आणि टाईप वाईज क्वेश्चन येत आहे आपले. प्रॅक्टिस क्वेश्चन पण येत आहे. टाईप वाईज क्वेश्चन 2 4 याचे नाही भेटत आहे मला, म्हणजे बनवता येत नाही त्याचे टाईप वाईज क्वेश्चन. कारण की क्वेश्चनचा आवाका मोठा असल्यामुळे टाईप वाईज क्वेश्चन काही चॅप्टरचे समान संबंध किंवा ॲनालॉजी म्हणायचं, ॲनालॉजी या चॅप्टरसारखे बनवता नाही आले टाईप वाईज क्वेश्चन. कारण की खूप मोठा वाव आहे, खूप मोठा डाटा आहे यामध्ये, म्हणून त्याला बनवता आलं नाही टाईप वाईज क्वेश्चन. परंतु टाईप वाईज क्वेश्चन ऐवजी मी डायरेक्ट तुम्हाला प्रकारच सांगितले. ठीक आहे, प्रकार सांगितले. प्रकार म्हणजे तुम्ही एक प्रकारे तुम्ही त्याला टाईपच म्हणू शकता. ओके, चला. तर बाकी गोष्टी करण्यापेक्षा आपण आपल्या क्वेश्चनकडे वळू, या टॉपिककडे वळू, वैवारी या टॉपिककडे वळू. एक थोडी मी थेरी सांगितली, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन घेतो. ठीक आहे. यामध्ये थेरी काहीच नाही या वैवारी चॅप्टरमध्ये. ठीक आहे. थेरी थोडं सांगायचं झालं तुम्हाला 2 व्यक्तीच्या वयाचे गुणोत्तर दिलेले असते, नंतर
बस असं काही थोडंफार असतं, तेवढं काही नसतं मित्रांनो याच्यामध्ये, थेरीसारखं तेवढं काही नाही. तुम्ही असं समजा टाईप प्रत्येक एक सिंगल टाईप तुमचा घेता, याचा अर्थ थेरी साईज. ओके, कारण की एक झिरोपासून सुरुवात करतो मी, झिरोपासून वरची लेवल, नंतर वरची लेवल, नंतर वरची लेवल, नंतर वरची लेवल. तुम्ही समजू शकता. पहिले ESY इझी लेवलचा, नंतर थोडा मॉडरेटचं स्पेलिंग काय, मॉडरेट स्पेलिंग एकदा चेक करून घ्या. मॉडरेट लेवलचा, नंतर मी हार्ड लेवलचा टाईप इथे घेतो. फक्त एकदा मॉडरेटचं स्पेलिंग चेक करून घ्या. आधी थोडा इझी घेतो, नंतर थोडं त्यापेक्षा हार्ड, म्हणजे त्यापेक्षा मग मॉडरेट, मग लास्टला हार्ड क्वेश्चन मी इथे घेत आहो. ओके, बेसिकनुसार चालतं ऑलरेडी, बेसिक प्लस हार्ड. A व B यांच्या वयांचे गुणोत्तर 3:7 आहे. Aचे वय 15 वर्षे असेल तर Bचे वय शोधा. काही नाही, लिहून घ्या. पहिलं A आहे आणि B आहे, त्या दोघांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 3:7. 3:7 आहे. मी म्हणतो 3:7 म्हणण्यापेक्षा डायरेक्ट वयच काढून आपण, एकाचं 3x आहे आणि दुसऱ्याचं 7x आहे. ठीक आहे. त्यापैकी Aचे वय 15 वर्ष आहे. Aचे वय हेच म्हणजे 15 वर्ष म्हणत आहे. मी सर तर म्हणू का 3x म्हणजेच आपण काढले 3x वय, तो म्हणताय 15 वर्ष आहे, म्हणजे याचा अर्थ आपण काढलेले 3x म्हणजेच त्यांचे 15 वर्ष असेल का? तुम्ही मला हो, म्हणजे इथून x बरोबर निघते 3 × 3 3 × 5 = 15 5. x बरोबर 5 निघते, हेच 5 इथे ठेवून द्या. 7 × 5 7 × 5 = 35. तर Bचे वय 35, तर Bचे वय शोधा 35. ओके, चला नेक्स्ट. A, B व C यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 ठीक आहे, लिहा. A, B आणि C 3:5 आहे. मी म्हणतो हे गुणोत्तर आहे. गुणोत्तरपेक्षा डायरेक्ट आपण आकडाच काढून एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला याला 3x 5x आणि 4x तुम्ही म्हणू शकता. ओके, चला ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता. त्यात Bचे वय 15 वर्ष आहे, म्हणजे याचा अर्थ आपण काढले हे 5x, पण प्रश्न सांगता का हे 5x नाही भाऊ, 15 वर्ष आहे. ठीक आहे, 15 वर्ष आहे. चला, तर A व Cचे वय काढा. मी काय म्हणतो, मीनं काढले याचं Bचं वय 5 वर्ष, तो म्हणताय हे 5 वर्ष नाही भाऊ, 15 वर्ष आहे. म्हणजे याचा अर्थ मी काढलेले 5 वर्ष आणि त्यांनी सांगितले 15 वर्ष, दोन्ही एकच आहे. म्हणजे मी काढले 5x = त्यांनी सांगितले 15x 15 वर्ष. ठीक आहे, इथून तुम्ही x बरोबर निघते 5 × 5 5 × 15, x बरोबर 3 निघते. बस x ची किंमत करा, बाकी ठिकाणी ठेवून द्या. इथं करा 3 × x ची किंमत 3. इथं ऑलरेडी तुम्ही 15 काढलेलेच आहे. इथे 4 × x ची किंमत 3. ठीक आहे, याला तुम्ही लिहू शकता 5 × x ची किंमत 3 3 × 5 = 15 आले. हे 3 × 3 = 9 याचं वय होत आहे. याचं 3 × 5 = 15 आलं आणि याचं 3 × 4 = 12. हा झाला A, हा झाला B आणि हा झाला C. तुम्हाला B ऑलरेडी दिलेला आहेच. A आणि C विचारला. A आहे 9 आणि C 12. Aचं वय 9 वर्ष, Cचे वय 12 वर्ष. ठीक आहे, चला टाईप नंबर 3 बघा. A व B च्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. 5 वर्ष आधी Aचे वय Bच्या 5 पट होते. ठीक आहे, तर A व B ची आजची वय काढा. काय म्हणताय, A व B च्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. ठीक आहे, ओके. 5 वर्ष आधी मी म्हणतो इथं A व B दोघांची बेरीज आहे 42. ठीक आहे, इथून -5 वर्ष आहे. 5 वर्षे मायनस करा किंवा -5 वर्षे. ठीक आहे, -5 वर्ष केलं तेव्हा Aचे वय Bच्या A आणि B Bच्या 5 पट आहे. आता बघा, ज्याच्या सोबत 4 लागते ना त्याला नेहमी 1 माना. ठीक आहे, किंवा x मानू, फक्त x माना. ओके, तर A किती 5 पट होईल? 5x. Aचे वय 5 पट आहे असं याला वाचायचं. Aचे वय 5 पट आहे, Bचं 1च आहे किंवा 1 म्हणजे 1x आहे, तुम्ही असं मानू शकता. ओके, आता हे मोडा. हे झालं आज. इथून आपण
-5 गेलो म्हणजे हे 5 वर्ष आधी, 5 वर्ष आधी. ओके, चला लिहा. हे आज एवढं वय होतं जे की इथं दिलेलं नाही, हे 5 वर्ष आधी. मग मी म्हणतो हे जर 5 वर्ष आधीचं वय एवढं असन, 5x एचं वय असन, तर ह्या 5x मध्ये आणखी जर 5 वर्ष ॲड केले तर हे आजचं वय होणार नाही का? बघा, हे होतं 5 वर्ष आधीचं. आज चालू आहे 2024, 2025 मानून घ्या, 2025 मानून घ्या. मी म्हणतो 2025 हे आजचं वय झालं. 5 वर्ष आधी 2020चं वय 5 वर्ष असन, त्यात आणखी 5 ॲड केलं तर ते आजचं वय निघून जाईल 2025चं. ओके, चला, हे 5 वर्ष आधीचं वय, त्याच्यामध्ये आणखी 5 वर्ष वाढवले तर हे आजचं वय निघून जाईल. 5x + 5, 5x + 5. ओके, आता याचं 5 वर्ष वाढवलं, याचं इथं 5 वर्ष वाढायला लागेल ना, म्हणून x + 5 हे झालं आजचं वय. 5 वर्ष आधीचं वर्ष वय प्लस त्यामध्ये 5 वर्ष ॲड केले, म्हणजे एकूण झालं हे आजचं वय. एचं आजचं वय आणि हे बीचं आजचं वय, दोघांची बेरीज करा. एचं आजचं वय प्लस बीचं आजचं वय, दोघांची बेरीज करा. प्रश्नानुसार ते सांगत आहे 42 वर्ष. चला, मग तुम्हाला विचारलं काय, तर ए व बीची आजची वय किती? ठीक आहे, या ठिकाणी ए व बीची आजची वय काढून टाकायचं. एचं आजचं वय 5x + 5, बीचं आजचं वय 5x + 5. ओके, पहिले हे सगळ्यांची बेरीज करून टाका. 5x + 5 प्लस x + 5 = 42. लिहून घ्या. 5x + 5 प्लस x + 5 = 42. 5x + 5 x + 5. ठीक आहे, हे होतं आहे 5x आणि 1 6x, 5 आणि 5 10 प्लस 10 = 42. इथून 6x = प्लसचे 10 इकडे गेल्यानंतर मायनसचे 10 होते, 32 होते. इथून x बरोबर निघते तुमचा 32/6. 32/6. एक मिनटं. बरोबर, ठीक आहे ना. x आला 32/6. एक मिनटं, मला एक पाहू द्या. काहीतरी आपले क्वेश्चन घेताना काही चुकले का? ठीक आहे, हो बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. एक्सची किंमत आली 32/6, 32/6. तुम्ही या ठिकाणी एक्सची किंमत ठेवा, हे एचं वय निघेल. या ठिकाणी एक्सची किंमत ठेवा, बीचं वय निघून जाते. ओके, पॉईंटमध्ये निघते, काळजी करू नका. पॉईंटमध्ये आला तर पॉईंटमध्ये काढायचा. एचं वय 5x. आता एक्स म्हणजे किती, हे एचं वय काढतो. 5 गुणला एक्सची किंमत आहे 32/6. 32/6 प्लस 5 जे होत आहे तुमचं किती, 32 गुणला 5 करा. पहिलं 32 गुणला 5 करा, किती होते, हे करतो. 5 2 10 0, हातचा 1, 3 5 15 1 16 भागेला 6 प्लस 5, 7 2 12, 7 3 कटणार, 7 2 12, 12 4 16, 6 6 36, 6 6 36 पॉईंट. ठीक आहे ना, हो. 6 6 36 36, 4/6, 4/6 आहे ते पॉईंट नाहीत, म्हणजे हे 2/3. 26 आणि 5 किती ते 31 2/3. आन्सर तुमचं 31 2/3 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 31 2/3 वर्षे. 31 वर्ष एचं वय, 31 वर्ष 2/3. आता या 2/3ला तुम्ही कन्वर्ट करू शकता, 2/3ला कन्वर्ट करू शकता. याला कसं कन्वर्ट करायचं ते सांगतो. काही नाही, 2/3 गुणला 12. 1 वर्ष 12 महिन्याचं होते, फक्त 12 गुणून टाका. ठीक आहे, 3 चौक 12, 4 2 8. 31 वर्ष 8 महिने, 31 वर्षे 8 महिने. ठीक आहे, चला त्याचं हे पण काढून टाकायचं, बीचं पण काढून टाका. आता कसं होतं, एक्स म्हणजे होते 32/2, 32/6 सॉरी प्लस 5 किती, 6 5 30, 30 6 5 30, 30 30 60, 62/6 इथे काढतो. आता 62/6 म्हणजे होते 6 6 10 60, 2/6 म्हणजे होते 1/3, 1/3. 1/3 वर्ष म्हणजे होते हे 4, कारण की गुणला 12 जर करतो म्हटलं याला 10 वर्ष तर कंप्लीट आहे ना आपले. बीचं वय 10 वर्षे कंप्लीट आहे.
1/3चा प्रश्न आहे. मग 1/3 गुणला 12, 3 1 3 3 12 4 महिने, 10 वर्षे 4 महिने. ओके, 10 वर्ष 4 महिने. त्याला तुम्ही 10 1/3 लिहू शकता. बघा, एचं वय 31 203 वर्ष किंवा 31 वर्षे 8 महिने. ओके, बीचं वय 10 1/3 वर्षे किंवा 10 वर्षे पूर्ण आणि 4 महिने. ओके, चला असं तुम्ही काढू शकता. इथे नंतरचं क्वेश्चन घ्या. 3 भावांच्या आजच्या वयांची बेरीज 60 वर्षे आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 2 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय काढा. ठीक आहे, मी म्हणलं आजचं वय काढून घ्या पहिली. तर आजचं वय एचं, आजच्या वयांची बेरीज किती? 60 वर्षे ना. ठीक आहे, आज पहिला भाऊ प्लस दुसरा भाऊ प्लस तिसरा, एक थोडं जवळजवळ घेतो, पहिला भाऊ प्लस दुसरा भाऊ प्लस तिसरा भाऊ यांचं एकूण बेरीज आहे 60 वर्ष. ठीक आहे, 3 भावांच्या वयांची बेरीज 60 वर्षे. हा पहिला भाऊ, दुसरा भाऊ आणि तिसरा भाऊ. ओके, इथपर्यंत समजलं. बस आता काय म्हणताय, 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 2 3 होते. इथून -10 वर्ष घ्या. -10 वर्ष. बघा, हे -10 म्हणजे इथून इकडं ॲरो जात आहे ना, म्हणजे इकडून तिकडं -10 गेलो आपण. किंवा इथं पण लिहू शकता तुम्ही 10 वर्षाआधी किंवा वर्षाआधी. ठीक आहे, 10 वर्षाआधी 1 2 3 होतं. 1 2 3 होतं. त्याला तुम्ही 1 2 3 म्हणण्यापेक्षा 1 x 2 x आणि 3 x होते. माझ्या ट्रिकमध्ये जे जुनं होतं, पास्ट होतं, पास्टमध्येच तुमचा एक्स लागते. ओके, माझी ट्रिक असो की इतरांच्या पण ट्रिक्सने, बऱ्याचशा टीचर्सच्या ट्रिकमध्ये जो पास्टमध्ये चालतो त्याला एक्स लागते. ठीक आहे, पास्टमध्ये चालतं त्याला एक्स लागते. तुम्ही इथं पण एक्स करू शकता, परंतु एक थीम बनवून चालायची आपल्याला की तुम्हाला नेहमी एकाच वेळी प्रश्नाचे उत्तर सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, वाटल्यास मी इथे पण एक्स टाकू शकतो, परंतु ते म्हणजे आपली थीम बदलवण्यापेक्षा हे बरं आहे, एकाच थीमने चालायचं. नेहमी प्रत्येक क्वेश्चनमध्ये, वयवारीच्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये रिझनिंग आणि मॅथ दोन्ही पण ठिकाणी वयवारी हे चॅप्टर आहे, वय हे चॅप्टर आहे. ओके, दोन्ही ठिकाणी आणि प्रत्येक टाईपमध्ये, प्रत्येक प्रकारच्या क्वेश्चनमध्ये वयवारीच्या मी पास्टमध्ये एक्सची किंमत काढत असतो. ओके, चला आता बघा, आपण जसं इथून -10 वर्ष मागे गेलो, आता तसंच ह्या याच्यामध्ये आणखी 10 वर्ष ॲड केले तर तुमचा आन्सर इथं होईल x + 10 होईल का? इथे 1x + 10 हे झालं एचं आजचं वय. झालं का? बघा, हे 10 वर्ष आधीचं वय होतं ना, त्याच्यामध्ये आणखी 10 वर्ष ॲड केला तर हे निघतं आहे तुमचं आजचं वय. आता तसंच याच्यामध्ये पण आणखी 10 ॲड करा, ते हे निघतं आहे आजचं वय 2x + 10, 2x + 10. तसंच याच्यात आणखी 10 वर्ष ॲड करा, याचं निघतं आहे आजचं वय 3x + 10. ओके, चला इथून एक्सची तुमची किंमत निघते 1 हे झालं पहिल्या व्यक्तीचं वय, दुसऱ्या व्यक्तीचं आणि तिसऱ्या व्यक्तीचं. ओके, इथून डायरेक्ट बेरीज करा, बरोबर 60 करा आणि तुमचं एक्सची किंमत निघते. x + 2x एकूण 3x होते. 3x आणि 3x 6x. 6x + 10 + 10 + 10 30 = 60. ओके, इथून 6x = 30 मायनस होते, एकूण 30 राहते, म्हणून x = 6 × 35. एक्सची किंमत आली 5. बस झालं. म्हणून तुम्हाला आजचं वय विचारलं का, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? सर्वात लहान भाऊ कोण दिसतंय तुम्हाला? दिसतं का? हेच हा 1x वाला सिंगलवाला लहान भाऊ हाच आहे, म्हणजे आजचं वय तुमचं हे होईल 5 + 10 एकूण 15 तुमचं आजचं वय. लहान भावाचे आजचं वय 15. मी म्हटलं मधल्या भावाचं हे 2x वाला, पण हे 10 वर्ष आधीच आहे, हे आजचं वय म्हणजे 2 × 5 + 10, 5 × 2 = 10 + 10 20. तिसरा भाऊ 5 × 3 = 15, 15 × 25. चला ओके, हे झालं तिघांचं आजचं वय. तुमचं आन्सर आहे लहान भावाचं आजचं वय 15 वर्षे. ओके, मी म्हटलं 10 वर्ष आधीचे वय काढा, तर ठीक आहे बा, 15 हे आजचं वय आहे, 10 वर्ष आधी वय त्याचं 5 होतं. ठीक आहे, याचं 20 वर्ष, आज आहे 20 वर्ष, 10 वर्ष आधी 10 काढून टाका, 10 वर्ष राहील. ठीक आहे, याचं 25 आहे, तर 10 वर्ष आधी -10 करा,
15 वर्ष आहे. ठीक आहे. चला आता पाहून गाठले तिघांच्या वयाचे गुणोत्तर 1, 2, 3 आहे 10 वर्ष आधी. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 1, 2, 3 तिघांचं पण गुणोत्तर. ठीक आहे 10 वर्ष आधीचं. चला सीताचे लग्न 9 वर्षापूर्वी झाले. तिचे आजचे वय हे लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1/3 पट आहे. तर सीताचे आजचे वय किती पहा. सीताचे लग्न 9 वर्षापूर्वी झाले. ओके. तिचे आजचे वय हे म्हणजे हे वय आजचं आहे. इथून वापस गेलं मी म्हणजे -9 केलं तर 9 वर्षापूर्वी. ठीक आहे. तिचे 9 वर्षापूर्वीचे वय हे लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1/3 म्हणजे होते 3 × 3 = 4, 4/3 होते. ठीक आहे. 4/3 पट 4/3 पट आहे. तर सीताचे आजचे वय किती वर्ष आहे. ठीक आहे. हे काय होतं मित्रांनो 9 वर्षापूर्वीचं लग्नाचं वय आहे. लग्नाचं वय. ठीक आहे. त्यालाच तुम्ही लग्न म्हणू शकता. लग्नाचे वय जे की 9 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं. मग काय म्हणतात नंतरचा क्वेश्चन. तिचे आजचे वय हे आजचे वय म्हणजे हे आजचं वय हे लग्नाच्या वेळेच्या ज्याला 4 लागते ना त्याला 1 माना किंवा x माना. ठीक आहे. मी मानतो x. हे कधी लग्नाचं वय हे दिसतं ना. हे 9 वर्षापूर्वी लग्न झालं आणि तिचं लग्नाचं वय होतं x. मग तिचे आजचे वय 9 वर्षापूर्वी जे लग्न झालं त्या वयाच्या म्हणजे xच्या 4/3 पट आहे. 4/3 x आहे. ठीक आहे. 1च्या 4/3 पट. 4/3 x आहे. चला हे तुम्ही असं करू शकता. तर सीताचे आजचे वय किती यानुसार चालू शकता. किंवा नेहमी लक्षात ठेवा तुमचा हा जो आकडा आहे ना 4/3 बरं जाऊ दे. हे पहिले काढून घेऊ. मी म्हणतो याच 9 मध्ये हे एवढं होतं. एवढं वय आहे आजचं. तुम्हाला आजचे वय काढायचं आहे ना. ठीक आहे. आजचे वय काढायचं आहे. ठीक आहे. आजचे वय काढायचे आपण काढून घेऊ. मी म्हणलं हे आजचं वय आहे. त्यामधून 9 वजा केले तर हे 9 वर्ष आधीचं वय निघते. बरोबर आहे ना. ठीक आहे. काढून घेऊ ना मग 4/3 x -9 केले तर हे निघते 9 वर्ष आधीचं वय. ठीक आहे. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता हे 9 वर्ष आधीचं वय आहे त्याच्यामध्ये आणखी 9 ॲड केले तर तुमचं हे वर्ष निघते. ठीक आहे. सारखंच पडते काही फरक पडत नाही. म्हणून x + 9 जर ॲड केले xमध्ये 9 आणखी ॲड केले तर हे निघते आजचं वय 4/3 x. ओके. इथून या सूत्राने तुम्ही x ची किंमत काढू शकता. x ची किंमत काढल्यानंतर तुम्ही हे आजचं वय काढू शकता. ओके. चला हे निघतं आहे तिकडे जाऊ द्या -1 जाऊ द्या इकडे. ठीक आहे. 9 = 4/3 x - x हे होते 3x 4x/3 - x. याचा अर्थ काय होते 3 × 3 1 3 3x 4x - 3x/3 म्हणजे होते x/3 = 9. x बरोबर 3 त्रिक 9 3 9 27. ठीक आहे. इथून निघते x बरोबर 27. चला टाका किंमत येते x ची किंमत. हे आजचं वय 4/3 × 27. 3 × 3 3 9 27 4 9 36 आजचं वय आहे. ठीक आहे. चला आजचं वय आहे 4 9 36. आजचं वय 4 9 36. ओके. समजलं. ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांनी आणखी एक शॉर्ट फॉर्म सांगतो तुम्हाला एवढं समजलं. इथं आजचं वय आहे आणि या ठिकाणी आहे 9 वर्षापूर्वीचं वय आहे जे की लग्नाचं वय हे. ठीक आहे. हे बघा लग्नाचे वय 9 वर्षापूर्वीचे वय जे की हे होते लग्न 9 वर्ष आधी झालं तेव्हा वय किती होतं तर हे वय आणि हे आजचं वय. ओके. आता एक शब्द वाचा फक्त. हे 4/3 आहे. याचा अर्थ होते 4/3. ठीक आहे. बघा 3 × 3 + 1 4 4/3 याचा अर्थ होते 4/3. ओके. चला मग वाचा. तिचे आजचे वय हे लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 4/3 पट आहे. ओके. लागलं कोणासोबत लागला लग्नाच्या वेळेच्या वयाच्या. लग्नासोबत 4 लागला ना मग हे जे आहे ना चावाला खाली घ्यायचा. नेहमी चावाला खाली घ्यायचा. ज्याला 4 लागतंय तो खाली घ्यायचा आहे. लग्नाला 4 लागला म्हणजे लग्नाचं वय होतं 3 त्याला x वाढवून द्या आणि मग आजचं वय कोणतं हे 4. जमलं इथपर्यंत. चला
हे आजचं वय आहे, हे 9 वर्ष आधीचं वय आहे 9 वर्ष आधीचं वय हे जर हे असेल त्याच्यामध्ये 9 ॲड केले तर हे आजचं वय निघेल का? बरोबर आहे. 3x + 9 = 4x. ओके, इथून 9 = 4x हे मायनस जाते x. चला 9 वर्ष आधीचं वय 3x, 3 × 9 3 × 9 27. हे 4x आजचं वय, 4 × x ची किंमत 9, 4 × 9 = 36. ठीक आहे, हे आजचं वय झालं 36. 9 वर्ष आधी लग्नाचं वय ते होतं. ठीक आहे, लग्नाच्या वेळेसचं वय एवढं होतं. आले दोघांमध्ये 9चा फरक आहे, +9 ॲड करा 36 आले तुमचे. ओके, चला इथे थांबू जाऊ आपण, बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये कवर करून घेऊ. ओके, थँक्यू. आपला टाईम झालेला आहे. थँक्यू.